परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी तयाचे गुणमहत्वाशी तुळना कैची देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ जाहला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षैसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांसी धाक सुटिला कित्येकांसी आश्रयो झाला शिवकल्याण राजा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आयुष्यभराची होळी केली संसाराची लोकांनी. कित्येक आधीच्या पिढ्या अंधार युगच पाहिलं. कुणाची सौभाग्य, कुणाच शील चारित्र्य, कुणाची भक्ती तीर्थक्षेत्र काहीच शिल्लक नव्हतं. पण हे सगळंच्या सगळं रक्षण केलं, राखलं. तो माझा लाडका भाऊ, तो माझा लाडका पिता, तो माझा लाडका मुलगा आज छत्रपती बनला. आवाज जोपर्यंत टिकेल तोपर्यंत नक्की बोलणार, डोळे जोपर्यंत आहेत तोपर्यंत वाचणार, अभ्यास करणार, सतर्कतेने मुलखातल्या सगळ्या गोष्टींचा इतिहास लिहिणार, मांडणार, अभ्यासणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे हिंदुस्थानाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना. या एका घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासालाच कलाटणी मिळाली. 300-350 वर्षाच्या पारतंत्र्याच्या कालखंडात इस्लामी आक्रमकांच्या वरवंट्याखाली झुंजणाऱ्या दडपलेल्या गुलामगिरीच्या अंधकाराला शिवछत्रपतींनी स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. शिवराजाभिषेक म्हणजे हिंदुस्थानच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीचं पुनर्प्रतिष्ठापन होतं. शिवराजाभिषेक मावळ प्रांतातल्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या रयतेला, लोकांना आश्वासन होतं शांततेचं, प्रगतीचं, स्वधर्माचं, संस्कृतीचं. महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी, सवंगड्यांनी, सर्व मावळ्यांनी, सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य ही भावनाच वेगळी होती. माझं राज्य, माझी प्रजा, माझी सेना, माझा निसर्ग, माझी भूमी, माझी संस्कृती या सगळ्यातल्या माझेपणामध्येच स्वत्व दडलं होतं. स्वत्व ही भावनाच होती हिंदुस्थानच्या मातीची. फक्त या अंधकाराला एका सूर्याची प्रतीक्षा होती आणि तो सूर्य ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आनंद संवत्सरी पहाटेच्या सुमारास शिवराजाभिषेक झाला. हिंदुस्थानच्या संस्कृतीचा सूर्य उगवला. या सुवर्ण क्षणाचं पुरस्चरण कितीदा करावं? प्रत्येक वेळी. कारण ते पुरस्चरण आहे प्रेरणेचं, स्फूर्तीचं, राष्ट्रभक्तीचं, स्वातंत्र्याचं, सार्वभौमत्वाचं, किंबहुना इतिहासातील पहिल्या स्वातंत्र्य दिनाचं. औरंगजेबासारखा क्रूर पातशहा दिल्लीच्या तख्तावर आरूढ असताना संपूर्ण हिंदुस्थानालाच इस्लामी पातशहांनी ग्रासून टाकलेलं असताना हिंदू संस्कृतीचं पुनर्जीवन करण्यासाठीच प्रत्यक्ष सांब सदाशिवानेच जणू महाराष्ट्र भूमीत शिवरायांच्या रूपाने अवतार केला. शिवछत्रपतींनी केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही, तर या स्वराज्याद्वारे सुशासन, संरक्षण, संवर्धन, संगोपन, उत्तम अशा संस्कृतीचं, देव धर्म आणि सद्धर्माचं रक्षण हे कसं करावं, लोकांचं कल्याण कसं करावं, कल्याणकारी राज्य कसं असावं याचे उत्तुंग मापदंडच निर्माण केले. हिंदवी साम्राज्य दिनाच्या पवित्र पर्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येथे शिवराजाभिषेकाचा रंगमंचीय आविष्कार सादर होतो आहे. याच रंगमंचीय आविष्काराबरोबर शिवराजाभिषेकाची कारण मीमांसा. छत्रपती शिवरायांनी राजाभिषेक का करून घेतला, त्याची पार्श्वभूमी का होती, हा विधी कसा संपन्न झाला, या शिवराजाभिषेकाचे इतिहासाच्या काळाच्या पानावर कोणकोणते परिणाम झाले, आजतागायत भारतीय संस्कृतीमध्ये शिवराजाभिषेकाचं, हिंदू साम्राज्य दिनाचं नेमकं महत्व कोणतं, या आणि अशा सर्व बाबींवरती बोलूया. शिवराजाभिषेक दिनी शिवरायांना आपली
आदरांजली अर्पण करूया, मानाचा मुजरा करूया, कारण हे हिंदुस्थानचं सिंहासन आहे. आज गरज आहे शिवछत्रपतींच्या विचारांची. तरुण पिढीला शिवछत्रपतींचं चरित्रच नाही तर राज्याभिषेकाचं मर्म उलगडलं तर ते सगळे एकत्र झुंजतील त्या उत्तुंग भारत मातेच्या अभ्युदयासाठी, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी. शिवछत्रपतींचे आदर्श हे अमीट आहेत, अभूतपूर्व आहेत. केवळ तेच विचार नवसंजीवनी आहेत नवीन समाजाची, आदर्श समाजाची, शिवराजाची. हिंदू साम्राज्य दिनी सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ येथे मराठा हॉलमध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शनिवार दिनांक 27 जून 2026 ला भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत सिंधुदुर्ग जिल्हा आणि समस्त शिवप्रेमी मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराजाभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आपण सगळे सुद्धा आमंत्रित आहात. या अवघे या, आपल्या राजाचा राजाभिषेक अनुभवूया, तो अंतरंगात साठवून घेऊया, त्याचं चिंतन करूया आणि त्यांच्या दिलेल्या पवित्र अशा मार्गावरती भारत मातेच्या सेवेसाठी तन मन धन सर्व अर्पूया. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.